जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. हा, आपण आज दशरथ राज्य शासन दशरथ. घेणार आहोत तसं. कालिदासाचं रघुवंशातलंच आहे वाटतं. हो हो, रघुवंशातलंच आहे ते. तर ते तुम्हाला मी जे पुस्तक म्हणजे माझं नोट्स पाठवल्या होत्या त्याच्यामध्ये हं, कॉमेंट्रीमध्ये प्रत्येक शब्दाचं खूप डिटेल असं म्हणजे व्युत्पत्ती वगैरे असं आहे. ते तुम्ही शांतपणे बघा तसं. हं, सध्या आपण हे हं. दिलीपजींनी AI वरनं हे केलेलं आहे. त्यानुसार आपण बघूया आणि पुढे जाऊया तसं. बरं. ठीक आहे. तर कोण वाचेल पहिला श्लोक? आल्या का? कोण कोण आलेत? हा, आलेत तुम्ही सुरू असतील. करा. पितुरंतरं उत्तर कोसलान् समधिगम्य समाधिजितेन्द्रियः दशरथः प्रशशास महारथो यमवताम् अवतांश्च धुरी स्थितः. हे मी त्या चालीत वगैरे नाही वाचलं. पितुः अनंतरम उत्तरकोसलान् समधिगम्य हम्म. समाधी जितेंद्रिय यमवताम् अवतां च धुरी स्थितः महारथः दशरथः प्रशशास. दशरथाची विशेषणं दिसत आहेत. पितृ म्हणजे वडिलांच्या, अंतर म्हणजे उत्तर न- कोसल देश. म्हणजे त्यांनी असं म्हणता येते की जो आताचा जो महाकौशल नावाचा जो प्रांत आहे ना, तर तो हं, थेट म्हणजे पूर्वी त्यांची राजधानी अयोध्या होती. पण तो हं, उत्तर कौशल म्हणजे त्याच्या उत्तरेला त्यांनी अजून राज्य सम अधिगम्य म्हणजे अजून त्यांनी राज्य वाढवलं म्हणजे विस्तार केला. हम्म. विस्तार विस्तार केला आणि मग समाधी समाधी जितेंद्रिय हा म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवलेला. विजय मिळवलेला महारथा यमवताम हम्म, हम्म, च हम्म. अवताम. अवताम आपण अवरक्षात तव हो. पुरस्तात ते म्हणतो आवरक्षात. ना हो, तसं. हो. हा. अव म्हणजे रक्षण म्हणजे रक्षकांच्या. पुरस्तात रक्षक. म्हणजे समोरून रक्षण कर, मागून रक्षण कर तसं. हो, तसे हो, हो. अवताम. अवताम म्हणजे रक्षण करणारे. अग्रभागी स्थित. हा. धुरी. आता धुरी हा शब्द आपण म्हणतो ना, धुरा खांद्यावर घेतली. धुरा म्हणजे हा, नेतृत्व. हा. किंवा हा, ते व्रत बैल घेतलं. बैलगाडीचा जो हे असतो, काय त्याला म्हणतात, हा, ऍक्सल. ऍक्सल म्हणजे धुरा, हो. धुरी किंवा धुरा. म्हणजे हा, तो त्याच्यावर सगळी गाडी चालते नाही का. ऍक्सल हो, जो हो, असतो तो हो. सगळ्यात गाडीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो ऍक्सल असतो. तर महत्वाचा तो पार्ट. हा, हा त्याच्यावर सगळी चाकं चालतात, बॉडी बसलेली असते, सगळं ऍक्सलवर सगळा खेळ खेळ असतो. तर हो, तर तो हो. असा म्हणजे तसा दशरथ म्हणजे आपल्या ह्याच्यात त्याला समानार्थी शब्द आहे धुरीण किंवा धुरी किंवा धुरा धुरा असा वाहिली शब्द. असं म्हणतो ना. हा, धुरा वाहिली किंवा धुरीण धुरीण हा म्हणजे धुरा खांद्यावर घेतलेले असे ते हा, हा. धुरीण हा असं असं. त्या तर सगळ्याचं मेन रोल त्याचा आहे. त्यांनी घेतलंय सगळं. हा तसं. मुख्य म्हणजे दशरथ बाकी. राजा प्रशासक. हम्म. हो मराठी अर्थ. हो. आपल्या वडिलांच्या म्हणजे अजयराजाच्या स्वर्गवासानंतर उत्तर कोसल राज्याचा ताबा घेऊन हम्म. आत्मसंयमाने सर्व इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवलेला महान योद्धा आणि नियम पाळणाऱ्या व प्रजेचे रक्षण करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या अग्रभागी विराजमान असलेला राजा दशरथ न्यायपूर्वक राज्य करू लागला. हम्म, साहेब, काल आमच्या त्या गीतेमध्ये श्रावणी. 10व्या अध्यायाचं जे विभूती योग आहे त्याच्यात मी हेच सांगत होतो की हम्म, त्याच्यात हम्म. असं म्हटलं ना की न- नराणामच नराधिपहा असं म्हणजे लोक. नराधिपहा. हा. म्हणजे लोकांमध्ये सगळ्या लोकांमध्ये राजा जो आहे नराधिप त्याच्यामध्ये मीच आहे, त्याचा तो माझाच अंश आहे असं तू समज. तर मग राजा म्हणजे कोण? हम्म, तर
मग रघुवंशामध्ये असं सगळं राजांचं वर्णन आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे पराक्रमी तर होतेच, पण आत्मसंयमी, इंद्रिय, जितेंद्रिय आणि नियम पाळणारे, प्रजेचे रक्षण करणारे असे जे राजे, आदर्श. आदर्श राजे, तर तशा राजांच्या म्हणजे कृष्ण तशा म्हणजे हल्लीच्या राजकारण्यांविषयी नसेल बोलत तो असं. त्या दृष्टीने ठीक आहे, वाचा बरोबर पुढचा श्लोक. विरुद्ध आजच्या हा, राजकारण्यांच्या. हो. नाही आहेत, पण अजूनही काही असे हा टिकून अजूनही आहेत, काय काही काय लोक आहेत. असतात ते हा आता आहेत. जसं म्हणजे आता मनोहर पर्रीकर होते किंवा ते ते नाही पर्रीकर का होते. पर्रीकर होते बाकी किंवा कोण? इव्हन बाकी काही नाही. म्हणजे मोदी तसे धूर्त मोदी राजकारणी आहेत. असतील, पण स्वतः म्हणजे तो धूर्त चतुराई आणि धूर्तपणा स्वार्थासाठी त्यांचा नाहीये. तो स्वतःसाठी नाहीये, स्वार्थासाठी नाहीये. राष्ट्रासाठी आहे. राजकारण राष्ट्रासाठी हा हा राज्यासाठी. हा आणि राजकारणात राष्ट्रासाठी आहे. विरोधकांना हे करण्यासाठी तेवढं राजकारणी राहावंच ते तर लागतं. तेवढे आहेत आवश्यकच ते. आहे. राहावंच ते लागतं. आवश्यक हो आहे, हो नाहीतर टिकावंच लागणार नाही. आवश्यकच आहे. टिकावंच बरोबर. लागतं. हो हो, असं. पुष्कळच त्यांनी भार घेतलेला आहे खरंय. सगळा. हो. तेच. हो ना. हा, ठीक पुढचं आहे, कोण वाचतं? वाचा. दुसरं कोण? की माणसं ठेवली. अधिगतं विधिवद्यदपालयत् कृतिमण्डलमात्मकुलोचितम् अभवदस्य ततो गुणवत्तरं स नगरं नगरन्ध्रकरोजसः. नगरन्ध्रकररोजसः अस्य म्हणजे दशरथस्य आत्मकुलोचितं प्रकृतिमण्डलं विधिवत् यत् अधिगतं तत् अपालयत् ततः स नगरं तत् प्रकृतिमण्डलं गुणवत्तरम् अभवत्. नगरंध्रकार ओजसः म्हणजे क्रौंच पर्वताला भेदणाऱ्या कार्तिकेयासारखे सामर्थ्य व तेज असलेल्या नगरंध्रकर. नगररंध्र म्हणजे पर्वतालाही भेडणाऱ्या, पर्वताला पर्वतात नाही भेटते किंवा भेडणाऱ्या असं तसं तेजस्वी. पण इथे क्रौंच आणि कार्तिकेय याच मला काही आहे का ते? थोडं क्रौंच पक्षी माहिती होता, पर्वत काय माहित नाही. क्रौंच क्रौंच आहे का? पक्षी आहे तेच म्हटलं. त्यामुळे हे जरा मला असं लागत नाहीये. संदर्भ का बघावा का लागेल परत पहिले. हम्म. पण इथे क्रौंच कुठनं काढलं पर्वत, क्रौंच नावाचा पर्वत आहे काय मला आठवत नाहीये. बघूया तसं. हा, हो, हो. आणि अधिगतम आत्म या राजाने विधिवत म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने अधिगत म्हणजे आत्मकुलोचितम आपल्या उच्च कुळाला योग्य अशा प्रकृतिमंडलम हे प्रजाजनांचे आणि राज्याचे यत म्हणजे जसे अपालयत म्हणजे पालन केले ततः त्यामुळे सनगरम म्हणजे मुख्य नगरासह संपूर्ण राज्य गुणवत्तरम अधिक गुणवान व वैभवशाली अभवत म्हणजे झाले. कार्तिकेयासारख्या हा इथं काहीतरी लिहिलंय हिंदू पौराणिक आख्या आणि स्कंद पुराणानुसार. हा काहीतरी आहे असं तेवढंच मिळालं मला ते. हो. रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये असं आहे मंदिर मिळालं मला ते. पण ते हो. बाकी क्रौंच पर्वत असं आजच्या हिशोबात तर काही सापडत नाही असं काही. तेच. ठीक आहे, त्याच्यात बाकी काही नाही स्कंद ना. पुराणाचा उल्लेख केला क्रौंच. हा तेही ना, श्लोक एका पेपर मध्ये आला होता अर्थ द्या. अच्छा, काही ना, हा. हे यांनी जे पाठ असे निवडले आहेत ना, ते बघा सगळे मग इथं म्हणजे प्रयोग असतात ना, लकार ते तसेच असतात. प्रशशास नंतर अभवत, आता हे सगळे असेच असणार. असं बरोबर आहे. अपालयत वगैरे असं. अपालय. नाही, अपालयत. अनद्यतन आणि परोक्ष ना, अनद्यतन आणि परोक्ष परोक्ष गोष्ट. परोक्ष हो, हो. अभवत. आणि जर आपल्याला आता क्रौंच पर्वताबद्दल जरा डाऊट आहे तर त्याचा उल्लेख नको नाही आहे करायचा. ते, पण आपल्याला माहिती घ्यावं लागेल. उल्लेख करू पण त्याला. गुगल मध्ये बघितलं की कळेल. नाही म्हणजे इथं आहे मूळ श्लोकामध्ये क्रौंच पर्वताचा काही उल्लेख नाहीये. उल्लेख ओके. नाही असं. हा मूळ हा श्लोकात नाही. हा बरोबर. हेच आहे. नगर हा काय नाहीये ते? वाटतं ना त्याच्यामध्ये क्रौंच नाही, त्यांनी फक्त लिहिलंय का? नगररंध्र कर ओजसः अस्य म्हणजे नगररंध्र म्हणजे साक्षात पर्वतालाही फोडणाऱ्या असं म्हणता येईल. म्हणजे नुसतं अगदी शब्दशः अर्थ जर आपल्याला घ्यायचा असेल तर नगररंध्र कर ओजसः म्हणजे साक्षात
पर्वतालाही फोडणाऱ्या म्हणजे पर्वतही भेदून तसं त्याचं सामर्थ्य होतं. म्हणजे आता इथं असंही म्हणता येईल की पूर्वी पर्वत ही एक नैसर्गिक सीमा असायची राज्याची, कुठलाही पर्वत. आणि मग त्यामुळे पर्वत जर म्हणजे पण जे अत्यंत पराक्रमी राजे असायचे तर ते पर्वत भेदून पण म्हणजे आपली राज्याची सीमा वाढवायचे. नाहीतर नॉर्मली पर्वत ही सीमा म्हणजे पर्वत किंवा मोठी नदी या राज्याच्या सीमा पर्वत, असायच्या. नदी, हा, नैसर्गिक ह्या बाउंड्री सीमा होत्या. असायच्या. हा, आणि आणि त्या पर्वत पार किंवा करून नदी, एखादा राज्य जिंकायचं. हा, तर तो म्हणजे खराच पराक्रमी असं. खरंच बरं. तो बरोबर. हा, तर त्या दृष्टीने हे नगरंध्र कर असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यात अगदी म्हणजे हा नाही म्हणजे ऍक्च्युली कार्तिकेयाचा तसा संदर्भ घेण्याची तशी गरज नाहीये इथं. गरज नाहीये. हा हा, जसं तेवढंच पुरेसं पर्वताला आहे की होय. की बस. हा असं. त्याची एक कथा पण इथे आहे. क्रौंच नावाच्या राक्षसाने आपल्या मायेने पर्वताचा आकार घेऊन दक्षिणेकडे जाणाऱ्या अगस्त्य ऋषीचा मार्ग अडवला. हो त्यामुळे का? तो शेवटी त्या राक्षसाला ते तर हा. विंध्य पर्वताचं आहे. हा, ते तर आहे. हा त्याचं मग ते त्यावेळेला क्रौंच असं होतं की काय हा ठीक आहे. मानासूर म्हणजे लपून बसला त्यावेळेला पण- ठीक आहे, जाऊ दे, काय नाही फार महत्वाचं पण नाही. माझं असं तेच म्हणणं आहे की इथे आपण ती कथा तशी घ्यायची नको गरजच घ्यायला. नाहीये. गरज हा, नाही, काही काढून गरजच टाकू. नाही. हा, चालेल नगर चालेल अंध्र चालेल. कर एवढंच पुरेसं आहे. म्हणजे हो हो, ठीक आहे, साक्षात ठीक आहे. म्हणजे पर्वताची सीमा पर्वतालाही भेदून आपलं राज्याचा ओके. विस्तार करणारा असा नाही का असं. ओके. इथं आणि कार्तिकेयचा पण उल्लेख नाहीये ना श्लोकामध्ये. अजिबात नाही ते काय झालं, कार्तिकेय आणि म्हणूनच. क्रौंच अशी स्टोरी केल्यामुळे ते दोन्ही एकत्र आहे, हा, ती कथा आहे. हा पण म्हणून. म्हणजे याच्यात खरं त्याचा म्हणजे कार्तिकेयाचंही खरं हे नाहीये. हा, आणि क्रौंच पर्वत क्रौंच. म्हणजे असं नाही, पण नुसतं नगच म्हटलेलं आहे असं. हो. हा. मग या- असं पर्वताला लिहिलं की बस ना, भेदण्याचे पराक्रमी तेज असलेला राजा दशरथाने असं लिहिलं की बस कारण कार्तिकेयासारखं पर्वताला वगैरे. भेदण्याचे कारण सामर्थ्य आणि म्हणजे याला ही काही उपकथानक तसं काही अपेक्षित नाहीये अजिबात. नाही हा, नाही, आवश्यक नाही. बरोबर. ओके. इथे जर कुठे मग ते कार्तिकेयाचा माहित उल्लेख असता किंवा क्रौंचाचा असता मग ते कथानक आवश्यक झालं असतं. हा, नाही ठीक पण आहे, जाऊ दे, हा काही गरज नाही. हा ठीक आहे. नाही ते माहितीसाठी दिलं त्यांनी असं. हो, काढून एक टाकू मिनिट. शकतो. हा, नाही मी जे दिलं होतं तुम्हाला त्यात काय आहे त्यात ते नाहीये. बघूया. हा, त्यात काय आहे ते त्यात बघू नाहीये. आपण. हो सर. नाही का रंध्र करोति इति रंध्र हेतु इति अर्थः. नगस्य रंध्रकरा नगरंध्रकरः. हा, कुमारः क्रौंचद आरणः इति अमरः तद ओजसः. हे आहे, उल्लेख आहे तो. हा, तेच. नाही पण तो क्रौंचद आरणः इति अमरः तद ओजसः. स्कंद तोच आहे. हा, क्रौंचधारण म्हणजे क्रौंच पर्वाला म्हणजे फोडणाऱ्या असा तो कुमार असं. इथे अमर हा अमर हो. अमर, पण इथं कुमार हा कुमार या कुमार म्हणजे शब्दाचा अर्थ आहे. हा कुमार म्हणजे कार्तिकेय. हा, बरोबर. अच्छा, पण म्हणजे दिलंय का? नाही, ठीक नाही आहे, सोडून दिलेला. सोडून नुसतं द्या, पुढे पर्वताला जाऊया आपण. भेदण्याचे हा बस. हा, उगीच जास्त कन्फ्युज करण्यात अर्थ नाही. हा, कशाला ठीक. जास्त. हा, ठीक आहे. तिसरा श्लोक मी बघा. वाचू का सर? हा, वाच. हा. तर तुम्ही ग्रुपवर शेअर केली आहे का तुमची फाईल? हो केलेली मागेच केली आहे. मला मागेच केली आहे. हा, बरं बघते. ओके, कंटिन्यू, पुढे जाऊया. उभयमेव वदन्ति मनीषिणः समयवृत्तितया कृतकर्मणां निषूदन. एक मिनिट. हा, हा, बलनिषूदन हा, च तं श्रमनुदं मनुदण्डधरान्वयम्. हा. अन्वय वाचा आता. मनीषिणः हा, समयवृत्तितया वृत्तीत कृतकर्मणां आहे. श्रमनुदं मनुदण्डधर अन्वयं तं बलनिषूदनम् अर्थपतिं च उभयम् एव वदन्ति. मनीषिणः म्हणजे विद्वान किंवा ज्ञानी लोक, समयवृत्तीतया वेळेनुसार आणि प्रसंगानुसार योग्य
न्याय केल्यामुळे कृतकर्मणाम सर्व लोक कल्याणाची कामे यशस्वी करणाऱ्या बलनिषूदनम इंद्रदेवाला बल नावाच्या राक्षसाचा वध करणारा, म्हणजे हे सर्व विशेषण दिलेत ना त्यांच्या मनुच्या न्यायदंडाची परंपरा चालवणाऱ्या वंशातील समनुदम प्रजेचे सर्व कष्ट दूर करणाऱ्या, तम म्हणजे त्या, अर्थपतीम पृथ्वीच्या स्वामी असलेल्या राजा दशरथाला उभयम एव दोघे अगदी एक रूपच आहेत असे वदंती म्हणजे म्हणतात. मराठी अर्थ वाचू का सर? ज्ञानी हा, लोक वाचा. योग्य वेळी हा. योग्य वेळी प्रजेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या आणि दुःख दूर करणाऱ्या मनुष्या न्याय परंपरेतील राजा दशरथाला आणि देवराजे इंद्राला समान मानतात. प्रजेचे पालन करण्याच्या बाबतीत राजा दशरथ हा पृथ्वीवरील इंद्रासारखाच भासत होता. हा अर्थ थोडा गरज नाहीये त्याच्यात. इंद्रासारखा भासत होता असं कुठं म्हटलेलं नाहीये त्यांनी मूळ अक्षरात. मूळ मनुदंड धरा म्हणजे काय होईल मग? नाही नाही म्हणजे मनुनी जे धर्मनीती जी सांगितलेली आहे, धर्मदंड, तर तो त्यांनी म्हणजे तो त्यांनी धारण केलेला असा, म्हणजे न्यायपालन. दंड म्हणजे इथं शासन, मनुशासनम असंच म्हणतात नेहमी. मनुदंड धर्म म्हणजे मनुशासन करणाऱ्या, आणि अन्वय म्हणजे त्याची परंपरा, अन्वय म्हणजे त्याचं अनुसरण करणाऱ्या त्याला, असं. कारण तो पण इकडे उभयम एव आहे ना, म्हणजे दोघेही सारखेच, म्हणून मग ते खालचं वाक्य तसं उभयम एव वदंती, दोघे सारखेच होते. इंद्रासारखं झालंय, इंद्रासारखं. ओके. हा, म्हणजे मानतात परत, म्हणजे ठीक आहे. इंद्राचा उल्लेख व्हायला पाहिजे ना, म्हणजे तो इंद्रासारखाच होता. म्हणजे हे शेवटच्या वाक्याची गरज नाही मग. शेवटच्या वाक्याची, खालच्या वाक्यात मराठीत अर्थाचं जे शेवटचं वाक्य आहे ना, त्याची गरज नाही. त्याची गरज नाहीये. हा, देवराज इंद्राला समान मानता येईल, ठीक होतं. बलनिषूदनम अर्थपतींच उभयम. हा, इथं अर्थपतीचं आलेलं आहे का अक्षर? अर्थ दिलाच नाहीये का इथं? अर्थपती आहे ना. सांगितलं ना, अर्थपती म्हणजे पृथ्वीपती. अर्थपती म्हणजे पृथ्वीपती. ओके ओके. नाही, पण अर्थ म्हणजे पृथ्वी थोडीच होतं ना, नाही का? अर्थ म्हणजे, नाही का? अर्थ म्हणजे पृथ्वी का इकडे? नाही, तेच मी बघतोय इथं. यांनी दिलेलं आहे, यस्य सहा आता मनुदंडधर अन्वयम अर्थ्यते इति अर्थः. अर्थस्य विषयस्य संपत्ती असा होतो म्हणजे. अर्थस्य विषयस्य देशस्य इति अर्थः प्रतिपादका इति अर्थपतितम अर्थपतिम राजानम. हा, अर्थ म्हणजे त्या अर्थाने म्हणजे सगळ्या साधनांचं पती. अर्थ म्हणजे इकॉनॉमिक्स, साधन म्हणजे साधनांचा पती, असं. संसाधन ज्याला आपण म्हणतो, सोर्सेस, सगळ्या संसाधनांचा पती, या अर्थाने त्याला अर्थपती म्हटलेलं आहे. अर्थपती च उभयम एव वदंती. उभयम एव वदंती हे पण जरा म्हणतात वदंती. नाही, अर्थपती म्हणजे पृथ्वी नाही होत. नको, अर्थपती म्हणजे जास्तीत जास्त संसाधनांचा पती, असं इथपर्यंत ठीक आहे. अर्थ म्हणजे संसाधन, इथपर्यंत म्हणता येईल आपण. आणि पुढचं मी बघतोय की उभयमचा काय अर्थ घेतला त्यांनी. सर इकडे हे नगरेंद्र सरोजसः त्या सेंटेन्स मध्ये आहे ना, त्याचं कार्तिकेयचं हे केलंय, म्हणजे मिनिंग त्याचं ते आहे, असं दिलंय. नगरेंद्र सरोजसः त्या पहिल्या ह्याच्यामध्ये, सेकंड श्लोक मध्ये कुठल्या शब्दाचं मिनिंग दिले कार्तिकेय? पुस्तकाचा अर्थ दिलाय. हो, आहे, दिलाय सर. काय अर्थ दिला? कुठल्या शब्द? दुसऱ्या श्लोकातला
हे पाय नगरंध्र वरती गेलं रोजसा. खालती गेलं अच्छा खाली अच्छा गेलं. अच्छा रंध्र रोजस. हाँ, कार्तिकेय के बल आणि के समान इस हा दशरथ तेच अका पुस्तकात हा नगर तसं करोजा दिलंय. हा. कार्तिक के बल हा रोजस समान हा. इस दशरथ के. ओके ओके ओके. हो, हो. ठीक आहे. हा, हम्म. नाही मी उभयमचं बघतोय. उभयम एव वदंती मनीषिणः असं उभयमचं काय अर्थ घेतलाय त्यांनी? हम्म. भयम उभयम उभय म्हणजे एव दोघांना समय दोन्ही वर्षितया. नाही नाही, तर याचा जरा अर्थ आहे ना थोडासा वेगळा आहे. दोन्हीला. नाही नाही नाही. ओके. हा, तर इथं जो मला AI च्या ह्याच्यातनं नाही काय आला नाही सांगू का? नाही नाही, एक बरोबर मिनिट सांगतो नको मी. नको. हा नाही नाही, हा ठीक आहे. हा हा उभयम हा. एव वदंती म्हणजे जसं वदंती लोक हा दोघांच्या बद्दल नाही बोलतात. नाही नाही, ऐका ऐका. इंद्र जसं योग्य वेळी पाऊस पाडतो. सी इथं काय आहे, मनीषिणा समयवृत्तीतया कृतकर्मणा. म्हणजे हम्म. ज्ञानी लोक जो योग्य वेळी योग्य काम करतो, हा, त्या म्हणजे त्याला म्हणजे त्याला मानतात योग्य वेळेस योग्य. तर तसंच हम्म. म्हणजे तसंच हा म्हणजे या दोघांनाच म्हणायचंय का उभयम एव. नाही, जसं तसंच या दोघांना बलनिषूदनम वदंती बलनिषूदन. मानतात हा म्हणजे बोलतात. जसं हा जो म्हणजे इंद्र योग्य वेळी जसं पाऊस पाडून शेतकऱ्यांना जसं त्यांचं फळ देतो म्हणजे मदत करतो, तसाच हा दशरथ हा अर्थपतिम म्हणजे योग्य वेळी लोकांना मदत करणारा असा असायचा. म्हणजे आणि त्या दृष्टीने तो त्याची हो. तुलना इंद्राशी केलेली आहे. इंद्र जसा योग्य अच्छा, वेळ पाऊस हम्म. पाडतो, हम्म, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हम्म. तसा हा जो आहे म्हणजे धन हा आणि न्याय म्हणजे निवडून. दशरथ हा योग्य वेळेस न्यायनिवाडा करून त्यांना त्यांचं म्हणजे योग्य वेळेस मदत करत असे असं. असं या अर्थाने त्याची तुलना केलेली आहे असं. करेक्ट करेक्ट. हा. हम्म. हम्म. त्या पण मग दृष्टीने त्या शेवटच्या वाक्याचा अर्थ हा अर्थपतीं च उभयम एव वदंती. हा आणि तं म्हणजे बलं तसं आणि निषूदनम्. आता श्रमनुदम मनुदंडधरम अन्वयम म्हणजे ज्ञानी लोक जे आहेत, विद्वान लोक, ते योग्य वेळी योग्य काम करणाऱ्याला चांगलं मानतात. तर अ, आता योग्य वेळेस योग्य काम. आता इथं श्रमनुदम म्हणजे जे परिश्रम करणारे. आता इंद्राच्या बाबतीत जो शेतकरी वर्ग जो आहे, तो शेती वगैरे नांगरून तयार ठेवतो सगळे उन्हाळ्यामध्ये, नाही का. आणि मग इंद्र मग त्याला योग्य वेळेस वर्षाव करतो पावसाचा जलाचा, आणि त्याला त्याचं फळ देतो. हे इंद्राला हे कौतुक म्हणजे हे इंद्राचं कौतुक आहे. तसंच हा जो दशरथ राजा आहे, तर हा योग्य वेळेस आपल्या नागरिकांना मदत करत असे. हा, म्हणून म्हणजे त्याची वागणूक ही इंद्रासारखीच होती, अच्छा. असा या श्लोकाचा आशय आहे. एक मिनिट. हम्म. म्हणजे असं केलं आता, हा ज्याप्रमाणे इंद्र योग्य वेळी पाऊस पाडून शेतकऱ्यांचे कष्ट दूर करतो, हा त्याप्रमाणे राजा दशरथ योग्य वेळी प्रजेला धन एक आणि मिनिट न्याय देऊन. एक मिनिट. त्याला सांग काय ते, ती चावी मग त्या लोकांना सांग त्यांच्याच पैकी. हॅलो, हा बोला बोला. मग आता हा हाय, हा. इथं दिलीपजी धन आणि ज्ञान नाही आहे. धन आणि न्याय रंध्र. देऊन त्यांचे कष्ट दूर करतो, म्हणून हा विद्वान लोक या दोघांना समान मानतात. समान मानतात. उभयम एव वदंती म्हणजे म्हणजे दोन्ही सारखेच असं मानतात. म्हणतात. हा, असं हम्म. म्हणतात असं. असं म्हणतात. हम्म. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा. कोण वाचेल? वाचू का जनपदेन वाचते. हा जनपदेन गतः गदः जनपदेन गदः पदमादधावभिभवः कृत एव सपत्नजः क्षितिरभूत फलवत्यजननन्देन नन्दने शमरते अमर अमर. अमरतेजसि पार्थिवे. हम्म. सो शमरते अमरतेजसि अजनन्दने पार्थिवे जनपदे गदः पदं न आदधो सपद्मजः अभिभवः कुतः एव
क्षितीः फलवती अभूत. अभूत. हा. शमरते. आता अभूत मला ना ते हे ते वाचताना तेव्हा पार्थिवे आपण तर सती जनपदे आलं. सती. हा? सती सती आलं. ते हा. सती सप्तमीच आलं ना. सती सप्त हे सगळे सप्तमी त्या सप्तमीत आलेले आहेत हे. यामध्ये भरपूर वापर आहे त्याचा. हा. हं. शमरते शांतीमध्ये मग्न असलेल्या, हा. अमर तेजसी हम्म. देवांसारखे तेज असलेल्या, हम्म. अजनंदने राजा अजाचा मुलगा असलेल्या, पार्थिवे राजा दशरथाच्या काळात, जनपदे राज्यात, गदह रोग, पद पद पदम पदम पाऊल न नाही अधावत ठेवू शकला. हा. हा. सपत्नजहा म्हणजे शत्रूंपासून उत्पन्न होणारा, हा. सपत्नजहा शत्रू हो. अभिभव पराभव किंवा संकट, कुतः एव कोठून असणार, क्षितीही पृथ्वी, फलवती धान्य आणि फळांनी समृद्ध अभूत झाली. हम्म. शांतिप्रिय देवांसारखे तेजस्वी आणि पण राजा पण अजाचे पण पुत्र. पण इथं आधावत असं कुठे आलं? हा हे काय मग ते आधावत नाही कळलं आणि सपत्नजहा पण नाही कळलं. तर धाव आधावत धातूपासून सपत्नजहा ते मला पण हे झाला, मला नाही पण नाही गोंधळ झाला ते सपत्नजहा. नाही 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 सपत्नजहा. आता कसं आहे की सपत्नजहा म्हणजे जसं मी तुम्हाला मागे सांगितलंय ना, पत्नी या शब्दाचा अर्थ पृथ्वी म्हणजे हा शत्रू होतो बरोबर आहे. शत्रू होतो. येस हा येस. हा. आणि सपत्नेभ्या म्हणजे शत्रुभ्या असं. म्हणजे म्हणजे शत्रूपासून उत्पन्न असं काही म्हणजे रोग. हा म्हणजे रोगही शिवणी संकट. हा. पण आधावत नाही, आधावू हो ना, आधावू. हो आधावो आधाव हा. आधो गदहा पदम न आधावू असं पाहिजे. आधाव अच्छा पण आदधो आदधो आधावत का बरं? हा सॉरी आदधो आधावू आदधो नाही, ना आदधो. आदधो. हा. हा, आदधो. हा. हा. पण सर स का लागलाय तिकडे मग सपत्नजहा? चा अर्थ काय सह घ्यायचं काय म्हणजे घ्यायचं? शत्रू म्हणजे सपत्नजहा. हा. आता पत्न म्हणजे शत्रू, सपत्नजा म्हणजे हम्म. जसं आपण सवत्सधेनु. शत्रू शत्रू सवत्स बरोबर म्हणजे उत्पन्न होणारे. हा सह शत्रू म्हणजे आता सवत्स म्हणजे बरोबर. काय सह सह वासरा. ना सह सारखं. हा. सह म्हणजे झाला. सह. सह सारखं ना. हा. हा. सारखं. तर शत्रू असताना जे उत्पन्न होतात असली काही संकट असं. आणि शत्रूपासून उद्भवणारी. सपत्नजहा अभिभव कुतः एव क्षितीः कुतः एव म्हणजे तर तिथं आता हे कसं आहे माहितीये का, एक मिनिट. गदहा पदम हा सपत्नजहा अभिभव कुतः एव आदधौ म्हणजे द्वितीय आहे, आदधौ असं. गदहा पदम हे एक झालं म्हणजे रोगराई. हा. नंतर सपत्नजा अभिभव कुतः एव आदधौ असं असा अन्वय होईल तो. आणि मग इथं वाक्य संपलं आणि मग त्यानंतर क्षितीः फलवती अभूत. थोडस हे आर्टिफिशियल वाल्याला जमत नाही तेवढं मला वाटतं. आणि तेवढं हा ते बारकाई नसतात तेवढे. बारकाई नसतात त्यांच्याकडे. नाही कधी कधी बऱ्याचदा असतात म्हणजे जे आपल्याला कळत नाही त्या कधी कधी पटकन सांगतात हे. पण ते थोडस इथे जरा त्याला पहिल्यांदाच आला असेल त्याला. ते कसं असतं मला ना त्यांच्या एक विचारायचं होतं. हा आता सपत्नजहा आहे, पत्न म्हणजे शत्रू सांगितला, मग आपण सर्रास मराठीमध्ये बोलतो सपत्नीक आले म्हणून, मग ते काय? मला ते कळेना ते काय. शत्रू बरोबर आले म्हणजे हं. हा मला बायको कळेना वेगळाच म्हणजे शब्द. ते तसं वापरायचं की नाही वापरायचं. नाही नाही नाही, वापरायला काही आता दोन्ही शब्दांचे दोन्ही अर्थ आहेत ना, त्यामुळे त्याला काही वापरायला काही हरकत नाही तशी. मग त्या रेफरन्स संदर्भानुसार त्याचा अर्थ होईल पण असं. पण स हा प्रत्यय लागलाय ना पण तुम्हाला पत्नजहाचा. हे पटतं का हा तसं की नाही येते की सर्रास म्हणून. पत्नी म्हणजे शत्रू आहे असं? शत्रू. आता ते आम्हाला कसं सांगा, ते बाकी दुसऱ्या विरुद्ध पार्टीला विचारायला नाही पाहिजे. नाही तसं ते घरामध्ये सुखाने देशपांडेंच्या राहतच नाही.
पु ल देशपांडेंचं एक कथा आहे ना, मी आणि माझा हम्म. शत्रुपक्ष म्हणून. तसं. हम्म. आणि त्यात शत्रुपक्ष म्हणजे, आणि पु ल देशपांडेंचं संस्कृत हे खूप चांगलं होतं, त्यामुळे बहुतेक त्यांनी हो हो त्या अर्थानेच मी आणि माझा शत्रुपक्ष त्याच्यात, म्हणजे ते मी वाचलेली आहे कथा, आणि त्यात पत्नी म्हणजे शत्रू असा कुठे उल्लेख नाही केलेला, पण त्या कथेचं नावाच म्हणजे मी आणि माझा शत्रुपक्ष, आणि मग सगळं त्यांचं कसं चालतं त्याच्यावरती त्यांचं विनोदी गोष्ट आहे संदर्भ ती. सगळा तोच आहे. हा. पण त्यांनी जो नाव टायटल जे लिहिलं त्यावरनं मला असं वाटतं की त्यांना नक्की माहिती असणार की पत्नी म्हणजे म्हणजे संस्कृतमध्ये त्याचा अर्थ शत्रू असा होतो, आणि म्हणून त्यांनी ते नाव दिलेलं आहे असं मला वाटतं नक्की. असं. हम्म. ठीक आहे. पुढचं वाचा. कोण वाचताय का? वाचा दश वाचा. दिगंत रचिता मी प्रवासात आहे. रघुनायक. हा वाचा. हो का? बर. हा. दश दिगंत दशदिगंत रचिता. रज वाच 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 वाचा कुणी वाचा. वाचा वाचा दिलीपजी वाचा. दश दिगंत रचिता रघुना यथा श्रियमपुष्य दजेन ततः परम तमधिगम्य तथैव पुनर्वभौ न दोनदा न नाही न मही न महीन न महीन पराक- महीन पराक्रमम महीन महीन मही पराक्रम. रघुना यथा दश दिगांत रचिता. पुन्हा सतीच आलं इथे. आता इथे सप्तमी कुठे आहे खरं म्हणजे? श्रियम अपुष्यत ततः परम अजेन तथा एव श्रियम अपुष्यत प्रीती आहे. तथैव अहीन पराक्रमम तम अधिगम्य पुनः न नम नम्रता न गता. आता समृद्ध झाली म्हणजे काय? यतः स न महीन महीहीनः न आसीत. बघू काय. दशदिग मही म्हणजे अंतजिता. धरणी ना, पृथ्वी. हो ना. पृथ्वी. दशदिग अंतजिता. 10ही दिशा जिंकणाऱ्या रघुराजाने हम्म. यथा जशी श्रियम वैभव किंवा लक्ष्मी अपुष्यत वाढवली, तर परम त्याच्यानंतर अजेन राजा अजाने वाढवली, तम त्या पराक्रमम अहीन म्हणजे अखंड का, पराक्रम असलेल्या राजा दशरथाला अधिगम्य प्राप्त करून मही पृथ्वी तथा एव त्याचप्रमाणे पुनः बभौ शोभून दिसली. न न न शोभणारी ठरली नाही म्हणजेच अत्यंत शोभली. 10ही दिशा जिंकणाऱ्या राजा रघुने व त्यानंतर राजा अजाने पृथ्वीचे वैभव वाढवले. तोच पराक्रम वारसा म्हणून चालवणाऱ्या राजा दशरथाला पती म्हणून मिळवून ही पृथ्वी पुन्हा एकदा पूर्वीसारखी वैभवशाली दिसू लागली. हम्म. पूर्वीसारखी म्हणजे मध्ये गेली होती काय? नाही नाही, यात थोडंसं कसं आहे होणारच. माहितीये, नाही नाही तसं नाही. कसं असतं की रघुवंशात पण म्हणजे मध्ये मध्ये बरेच, म्हणजे आता जसं म्हणजे रघुराजा हा मुख्य, त्याच्यापासूनच हम्म, रघुवंशाचं हम्म, नाव ठरलं. हा. मग आता हम्म. मध्ये दिलीप राजा एक म्हणजे त्याचं हो बरंच वर्णन आहे. मग त्याच्यानंतर हो हो. अज, दशरथ, राम, म्हणजे अशी हम्म, वर्णन आहे. हम्म, तर या तिघांचं वर्णन जास्त आहे. तर त्यामुळे हम्म. रघुनंतर पराक्रम अजाने केला, अजाने पराक्रम हम्म. केल्यानंतर तसाच पराक्रम हा दशरथाने केला. दशरथाने केलं. पण हे नचं जे इथं दिलेलं ना अर्थ, हा न, हा, न मही न, हा. पुस्तकात काय बघायचं का? पुस्तकातून घेतलं का ते? न न नानाचं पुस्तक. हो. न, हा, बरोबर. नाही तसंच आहे ते. न बभौ न असं पाहिजे याचं, म्हणजे हे जे केलेलं आहे ना त्यांनी, असं न न नको, पुन्हा न बभौ न असं. अच्छा. मग हा. म्हणजे बाबू हा, पुढे येऊ न इकडे घेऊन न न शुशुभे. इकडं, हा. हा, पुन्हा न बभौ. शुशुभे कुठे आलं? न शुशुभे ते आहे ना तुमच्या त्या ह्याच्यात आहे. हा, नाही तुमच्या नाही, लाल त्या अक्षरात. बभौ म्हणजे शुशुभे. हा. आणि हो हा. न हो. बभौ न असं, म्हणजे न शुशुभे न अच्छा. असं. हा, बभाऊ मध्ये घेणं आवश्यक आहे. हा. हा. ओके.
हा. न बभूव न. न बभूव न असं. हम्म. दशदिगंतजिता रघुणा यथा श्रियम अपुष्यत, म्हणजे दश दिशा जिंकणाऱ्या राजा रघुने जशी हम्म. श्रियम म्हणजे वैभव, लक्ष्मी जशी अपुष्यत म्हणजे पोषण केली, वाढवली, ततः परम त्याच्यानंतर अजाकडून अजय ना, हा, तसंच त्याच्यानंतर अजानी, आणि मग तम, हा, आता इथे तम अहीन पराक्रम, अहीन, हा, अहीन अहीन, म्हणजे अहीन म्हणजे अखंड. खंड. हीन अहीन झाला नाही असं. म्हणजे हा. कधीच त्याचं म्हणजे काय कमी तेज झाला नाही. क्षीण झालं नाही हम्म. असं, म्हणजे अत्यंत काय त्याचा पराक्रम कधी असा हीन किंवा कमी झाला नाही अशा अखंड पराक्रमी, हा, राजा दशरथाचा. दशरथाने दशरथाला. पण अहीन पराक्रमम अधिगम्य मही तथा एव, म्हणजे इथं मही ह्या करताय, बरोबर, मही तथा एव न बभू न असं, म्हणजे अहीन पराक्रमम अधिगम्य, म्हणजे त्या हे सगळे द्वितीयत केलेले त्यांनी, अहीन तम अहीन पराक्रम, तम अहीन पराक्रमम, हा, म्हणजे मही, हा, तथा एव पुनः न बभू न असं. न बभूव न. हम्म. आणि इथे कर्ता या वाक्याचा मही बभूव, हा, मही न बभूव आणि मही न बभूव न असं ते. न. पण म्हणजे मही, विभीषण केलं. मही हा म्हणजे मही शोभून दिसली, पृथ्वी शोभून दिसली, असं. त्यामुळे पृथ्वी हा करताय मही हा. असं. बरोबर. म्हणून ते रघुणा, नंतर अजेन, हे सगळं मग त्याला ते कर्मात म्हणजे कर्मणी घेतलेले. पण मग तम ही अहीन पराक्रमम अधिगम्य, तर मराठीत वाक्य का केलं त्यांनी? कमी न होणाऱ्या मराठी अर्थ पराक्रमाने दिसत नाही. ती पृथ्वी शोभून दिसते असं. हा, हे बरं, पृथ्वी त्याने करताच घेतला. पृथ्वी पुन्हा एकदा वैभवशाली. न मही नहा म्हणजे मही ही नहा न असीत असं ते घेतलंय. इथे बघूया काय घेतलं. हं. मराठी अर्थ इथला दिसत नाही सर. हा, ते मिनिंगच दिसत नाही. सरकवायला काय हव्या नाही. खाली. हा, हा हा. सहाही दिशा जिंकणाऱ्या राजा रघुना. पण हा जो हा, मराठी ते. अर्थ आहे ना, हा हा. म्हणजे काय त्याला असा गोळाबेरीज अर्थ येतो. त्याला असं म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे ना, हे तसं नाही त्याचं आहे. शब्दशः अर्थ अपेक्षित आहे आपल्याला. हम्म. दशरथम स्वामीनम प्राप्य पृथ्वी पुनरपि बभौ. इथे जे मी जे पुस्तक पाठवलं त्यात ते योग्य वाक्य आहे की मही दशरथम स्वामीनम प्राप्य, म्हणजे तम अधिगम्य, म्हणजे त्याला प्राप्य, अच्छा. असं आहे. तम पृथ्वीला. अहीन पराक्रमम अभिगम्य म्हणजे काय की एक मिनिट, हा, हा, आशिष माझा क्लास सुरू आहे. नाही, अरे यार, बर हे संपत आलाय पाठवतो. ना काय? हा, एकच नाही मिनिट, नाही, एकच मिनिट. पाठवतो. हा, नाही तर न म्हणजे काय, तम अधिगम्य म्हणजे त्या दशरथाला दशरथ प्राप्य करून, म्हणजे प्राप्त करून. दशरथाला म्हणजे इथं हा द्वितीयचा प्रत्यय आहे म्हणून त्यांनी घेतलेला आहे तसं. ओके, तर समजलं मला. तम अधिगम्य म्हणजे दशरथाला प्राप्त करून मही न बभौ न म्हणजे पुन्हा शोभायला लागली असं. न बाबू म्हणजे न बाबू न म्हणजे तुम्ही न कॅन्सल करून टाका. तम अधिगम्य मही पुन्हा बभो असं. मही पुन्हा शुभे असं, म्हणजे शोभायमान हो झाली असं. पण इथे तम अधिगम्य म्हणजे कोण? तम अहीन पराक्रमम म्हणजे दशरथम अधिगम्य, म्हणजे त्या दशरथ राजा अधिगम्य म्हणजे प्राप्य करू. जसं सशांतिम बरोबर. गीतेमध्ये आहे ना, सशांतिम अधिगच्छती, तर अधिगच्छती म्हणजे प्राप्त करणे, म्हणजे तो प्राप्त करतो. तसंच इथे तम अहीन पराक्रमम अधिगम्य म्हणजे त्या दशरथाला प्राप्त करून ती पृथ्वी पुन्हा शोभायमान झाली असं.
असा त्याचा अर्थ आहे. समजलं? हम्म. हे सगळं कालिदासाच्या सगळ्या कोलांट्या उड्या आहेत. याला समजून घेणं